कोळे टीमला विनंती की आपण लगेचच फिल्डिंग सजून घ्या। स्वागत आहे सर्व पाहुण्यांचं। आणि आता जोडले जातील पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये बंधू अर्थातच दिनेशजी पाटील। स्मायरा एंटरप्राइजेस वरचे ओळे शिवशंभू वरचे ओळे संघाचे पुरस्कर्ते या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर बेस्ट फिल्डर साठी कूलर पुरस्कृत केलेले आहेत निवास शेठ गायकवाड यांना विनंती की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं। सहर्ष स्वागत निवास शेठ गायकवाड, आपण मंचावरती या, आपलं सहर्ष स्वागत। पुन्हा एकदा तमाम रसिकांचं मनपूर्वक स्वागत करूया। आणि त्याचबरोबर 24 लाईव्ह इव्हेंटच्या या वाहिनीवर जे प्रेक्षक घर बसल्या सामन्याचा आनंद घेतात त्या सर्वांचं आपण मनस्वी स्वागत करूया। वळतोय पहिल्या फेरीतील अंतिम सामना। एका बाजूला संघ असेल संग्राम 11 नितलस, तर दुसऱ्या बाजूला मात्र स्मायरा 11 वरचेवळे संघ। निवाजी गायकवाड त्याचबरोबर सचिनजी पाटील असे दोन संघांचे दोन पॅकर। कव्हर पॉईंटच्या मधून काय सूर्यगिरीचा चेंडू टोलवला, इथे मात्र स्क्वेअर कटच्या फटक्यानं धावा आल्या तब्बल 4। धावा आल्या साहिल दरे आणि राहुल काटे असे दोन सलामीर। तर संगम घरात ॲडव्होकेट संगम घरात गोलंदाजीच्या मार्कवर पहिला 2 चेंडूवर 5 धावा। बेचाळीस धावा इथे वाचवल्या गेलेत, पण इथे मात्र अशा धावा ज्या एक्स्ट्राच्या रूपाने मोजल्या जातात ना, त्या तुम्हाला नंतर त्रास देतात। मागच्या सामन्यात समीर सर पाहिला आपण, एक उंच उडालेला झेल लॉंगॉनच्या दिशेनं सहज टिपता आला असता, 2 शतकाच्या मध्ये पडला गेला सीमारेषा बाहेर, आणि त्यानंतर मात्र 3 धावा 2 धावा अशा एक्स्ट्रा धावा आल्या। आणि मग ते 41 धावांचं आव्हान गणेशपुरी संघ पेलू शकला नाहीये। या मैदानावरती विचुंबे संघाची भरीव कामगिरी राहिली आणि उत्कृष्ट दर्जाच्या गोलंदाजीच्या आधारावरती त्याने तो सामना जिंकला। मी तर म्हणेन तो सामना आहे ना त्यांच्या प्रेक्षकांनी जिंकला। जे 4-5 मुलं जी होती ना खुर्चीत बसलेली, पहिल्या चेंडूपासून जेव्हा एक एक धाव द्यायला सुरुवात केली ना, तेव्हापासून त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली होती। हा झेल मात्र सुंदर आहे। आणि इथे संग्राम 11 नितलेस संघाचा राहुल काटे होईल बाद। एक बाद 9 धावा। या मैदानानं खरी आता परीक्षा घेतली फलंदाजाची।
इथे मोठे फटके कन्वर्ट होत नाही, परंतु खरे आता विचार केला ना कारण तर इथे तंत्रशुद्ध फलंदाजांची गरज आहे. तुम्हाला चांगली फटकेबाजी करायची असेल तर डोळे उघडे ठेवून परफेक्ट कनेक्ट करल चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवावा लागेल. परंतु ग्रामीण क्रिकेट काय सांगते, षटकार मारा, स्टेटसला ठेवा, रील बनवा आणि मोठ ठेवा. परंतु प्रत्येक ठिकाणी रील नाही बनत, प्रत्येक चित्रपट हिट नाही होत. त्याच्यामुळे तुम्हाला हिट व्हायचं असेल ना तर प्रामाणिक कष्ट. विपरीत परिस्थितीमध्ये इथे मात्र विपरीत परिस्थितीमध्ये धावा जोडल्या जात आहेत. काय सुरेख फटका आला पहा, काळे सरांची ऍक्शन पहा आणि रिॲक्शन आली 6 धावांची. शरीरयष्टी किती छोटी आहे पत्ता नाही, परंतु काय पॉवर जनरेट केली अतुलनं. आणखी संगमघरच्या पहिल्या षटकामध्ये लयलूट झाली आहे. कालचं षटक जर सोडलं ना प्रवीण घरतचं तर त्यानंतरचं सगळ्यात मोठं षटक. 19 धावा या मैदानावरती म्हणजे सगळ्यात मोठं षटक. संगम घरतसारख्या उत्कृष्ट दर्जाच्या गोलंदाजावर हल्ले झालेत आणि 19 धावा बहुमूल्य जोडले गेलेत. अतुल काठेनं 2 चेंडूवर तब्बल 10 धावा जोडल्या. सेकंड पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. सत्यवानजी काकडे सर, अमोलजी काळे सर, अनिलजी टेंबे सर पंतांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. उत्तम कामगिरी त्यांची राहिली आहे. खऱ्या अर्थाने विचार केला तर वर्षावळ्या संघ सामना इथे खेळतोय आणि आपल्या पंचकुशीतील संघ खेळत असताना मात्र रिस्क बनवू शकते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायची होती जरूर. इथे मात्र पाहिलं जाईल, तिसऱ्या पंचांचा इथे आधार घेतला जाईल रनआउटसाठी. परंतु वर्षावळे संघ स्मायरा 11 शिवशंभो वर्षावळे संघ खेळतोय आणि या संघाला शुभेच्छा. मात्र रायगड क्रिकेट ग्रामीण टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय, त्याचबरोबर उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व राकेशभाई गायकवाड, त्याचबरोबर पवळे गावचे लोकनियुक्त सरपंच आपण पाहतो रुपेशभाई गायकवाड, संजूभाई गायकवाड या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या येतात. या सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा मात्र मनस्विस्वा आम्ही घेतो आणि त्यांच्या वतीनं पुढच्या वेळेस संघाला शुभेच्छा देतो. पाहिलं जातंय 19 धावा धापलकळती लागलेत. सिंगल रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनसाठी पाहिलं जात आहे. फलंदाज मात्र बाद. वरच्या संघाचा राखीव प्लेअर आहे 12th मॅन. त्यांना मगाशीच सांगितलं होतं एफर्ट्स पहा. फक्त जर बोट वर जायचं राहिलं होतं, इथून तर असं अर्धा आला होता वर. कौतुक आहे तुझे. प्रत्येकाला वाटतं की आपला संघ जिंकला पाहिजे, तिथे मात्र शंका नाही मित्रा. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनसाठी मात्र रनआउट. फलंदाज झाला बाद अतुल काठे, ज्याच्या बॅटमधून चांगले फटके आले, पॉवर जनरेट केली, परंतु रनआउटच्या रूपानं दुर्दैवरित्या बाद. शॉर्ट फॉर्मॅटमध्ये रनआउट हा ऐन मोकेशनला होतो, परंतु ज्या वेळेला बॅट तळपते ना आपली, त्यावेळेला आपला उभं राहून खेळणं गरजेचं असतं. विक्रम घरत गोलंदाजीच्या मार्कवर. तर नवीन फलंदाज
प्रतीक सांगणे, क्या बात, क्या बात, आज काहीतरी इतिहास बनवणार. टॉस भले आम्ही गमावलाय, इथे भलेही धावा होत नाही, परंतु बॅट मध्ये येते सुपर सिक्स. काहीसा आता मात्र गोलंदाज सांगतायत, जान लेलो ना जान रे. मी तू झालाय जरूर, परंतु इथे आज या सामन्यामध्ये कदाचित मोठं आव्हान उभं राहू शकतं, अशा आशा पल्लवित झाल्यात. काल मात्र 53 धावा वाघुलीवाडा संघानं जमवल्या होत्या, तोच उच्चांक कदाचित काल राहिला, परंतु आज मात्र काल 48 धावांचा वाचवलेल्या धावा होत्या, पण आज मात्र 41 धावा वाचवल्या. चेंडू हवेत राहिला, एक मोठा फटका लगावत साहिल दरेही परततोय. मोठा फटका लगवायचा ना परतायचा असा काहीसा नियम बनवलाय, तो म्हणजेच संग्राम 11 नितलस संघानं. फलंदाज क्रमांक 3 26 धावांवर बाद. सचिनदादा पाटील यांच्या मुलाच्या नावानं म्हणजेच संग्राम 11 नितलस संघ खेळतोय. तर आदरणीय सचिनदादा पाटील टोंडरे यांचं मनस्वी स्वागत करूया. त्याचबरोबर पाहतोय आपण निवासदादा गायकवाड यांच्या वतीनं स्मायरा स्पोर्ट्स शिवशंभो वरचेवळे संघ खेळतोय. वरचेवळे संघाचा विचार केला तर एक छुपा रुस्तम संघ आहे, तो कधी गेअर बदलेल, कधी उत्तम खेळ सांगता येत नाही, परंतु संग्राम 11 नितलेस संघाचा खेळ हा अनेक मैदानावर निर्विवाद वर्चस्व गाजवणार राहिलाय. तो निर्विवाद वर्चस्व आत्तापर्यंत तरी गाजवलाय त्यांनी, परंतु येणाऱ्या आणखीन काही षटकामध्ये पलटवार केला जाईल का? 1.4 चेंडू प्रतीक सांगळे आणि कुणाल भोईर एकही चेंडू दोघेही आता पण खेळले नाही आहेत. विक्रम घराच्या 4 चेंडूमध्ये 7 धावा, 1 विकेट गेलाय आणि संगम घरात महागडा ठरला. 19 धावा तब्बल त्या षटकामध्ये लुटल्या गेल्या. स्ट्राईकवर कुणाल भोईर, क्या बात, फक्त दिशा दिली जाते. कव्हर पॉइंट मधून चेंडू जाईल, कर्णधार चेंडूचा पाठलाग जरूर करेल, परंतु कर्णधाराला हुलकावणी देत चेंडू कव्हर पॉइंट मधून आला, सीमारेषा बाहेर, चौकार. गॅप शोधता आले पाहिजेत, फिल्डरच्या डोक्यावरून फटकेबाजी करता यायला हवी, आणि असाच काहीसा क्रिकेट खेळतोय संग्राम 11 नितलस संघ. स्विचचा हा फटका डायरेक्ट हिट. येस पंच, तिसऱ्या पंचांसाठी रनआउट ना, रनआउट साठी पाहिलं जाईल. नेमकं काय घडलंय? धावा तर भरपूर बोर्डवर लागलेत. या मैदानाचा विचार केला, नॉट आउट, 5 धावा. ना दिवाळी ना दसरा, पंजानं पुन्हा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आणि इथे मात्र कोण म्हणतो पंजाचे दिवस नाही, आला ना पंजा. निराश मानेनं, हताश मानेनं, मात्र खऱ्या अर्थानं वरचेवळे संघ हताश का झालाय? कमबॅक तर करावा लागेल. आपण काय केलंय, काय घडलंय याही पेक्षा 6 त्यांनी 5 सांगितल्या, पंच 5. डन, फुकट 4 आल्या, 5 बोनस, परंतु 5 धावा पॉवर प्ले मधल्या या संपूर्ण टुर्नामेंट मधला इतिहास घडला, आणि सगळ्यात जास्त धावा 35 आल्या पहिल्यांदा.
क्या बात, रेकॉर्ड बनवला गेला. संग्राम 11 इथला संघ पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये 35 धावा जोडण्याचा बहुमान फटकावलाय संग्राम 11 इथला संघानं. तन्मय भगत पलटवार करेल का की प्रतीक आणि कुणाल धावांचा डोंगर आणि या रेकॉर्ड बरोबर आणखीन मोठा रेकॉर्ड धावांचाही बनवेल का? चला बेल नका दौडू मित्रांनो. 1 वाजता पहिला राऊंड सुरू आहे, याची नोंद घ्या. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे, परंतु संग्रामाला नेतलं संघाची फलंदाजी पाहिली ना अनिल टेंबे सर, पॉवर जनरेट करणारे फटके आले. जो फलंदाज गेला ना त्याने फटके लगावले, धावा आल्या. विचार नाही केला की धावा या मैदानावरती येत नाहीत, त्याने हा विचार केला की आम्ही धावा जमवू शकतो. हा फटका फसलाय. मी म्हटलं ना, एकदा आत्मविश्वास कोसळला ना की तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. माणूस पहिल्यांदा मनातून हारतो आणि मग मैदानात. ईश्वर कहता है उदास मत हो, मैं तेरे साथ हूं, मत ढूंढ मुझे इधर उधर, क्योंकि मैं कोई और नहीं, मैं तेरा विश्वास हूं. विश्वास, स्वतःवर विश्वास असायला हवा. तो विश्वास जर डगमगला ना की सगळं बिनसतं. ते संग्राम 11 इथल्या संघानं दाखवला स्वतःवर विश्वास. बाद होत राहिले फलंदाज, पण धावाही बनत राहिल्या. एक्झॅक्टली मी तेच म्हणतोय. काय पॉवर जनरेट केली जाते पा. कव्हरच्या डोक्यावरून मात्र फिरकावला गेला. 1 बाउन्स, आणखीन एक चौकार. सबसे कातिल फलंदाजी. जोरदार टाकलेला हा चेंडू मात्र भरधाव वेगानं जाऊन विसावला कीपरच्या हातामध्ये. तन्मय भगत संघाचा संघनायक. 5 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत 5 धावा दिल्यात. गोलंदाजी चांगली राहिली, 1 चौकार जरूर खालाय, परंतु गोलंदाजी चांगली राहिली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 19, नंतर 11. क्लीन बोल्ड झाला आणि मात्र फलंदाज झाला आणखीन एक बाद. तन्मय भगतनं चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. जर धावांचा ओघ प्रवाह जो सुरू होता धबाधब, त्या वाहत्या धबधब्याला मात्र रोखून धरलाय. आता मात्र विचार केलाय की धावा रोखाव्या लागतील, कारण या मैदानावरती धावांचा पाठलाग अगोदर होत नाही, त्याच्यामुळे आता धावा रोखाव्या लागतील. फलंदाज बाद. चार बाद 40, 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज पाहतोय आपण मैदानावरती. ओमकार पाटील. ओमकार पाटील असेल स्ट्राईकवर, तर नॉन स्ट्राईकला मात्र कुणाल भोईर. त्याने 1 चौकारासहित 5 धावा जोडल्यात. तन्मय भगतनं कमबॅक मिळवून देण्याला षटक टाकलंय, हाताळलंय चांगलं. 5 चेंडूमध्ये त्यानं 5 धावा मोजल्यात. वा, काय डिफेन्स आहे पहा. फक्त रोटेट केला चेंडूला, दिशा दिली आणि एक्स्ट्रा कावच्या दिशेने मात्र कंप्लीट केली. 1 रन, 1 या धावसंख्येनं ओमकार पाटीलनं स्वतःचं खातं उघडलं धावांचं आणि स्ट्राईक ही आपल्याकडे ठेवली. 3 षटकांच्या खेळानंतर 4 बाद 41. आलं ना तेव्हा अशी एकही हळद नव्हती का जिथे हे गाणं वाजलं नाही. आणि या गाण्यावर अशा प्रकारे काही नाचलं की सगळं आतबाहेर होत राहिलं. एवढं सुंदर गाणं त्यावेळेला लगावला
आणि मग ते टी व्ही बंद केल्या आणि मोबाईल आता आले आणि आता मात्र ऑनलाईन प्रेम झालं. यांची शंकाचा निरसन करा. संत्रा मॅजिक, संत्रा मॅजिक बा, कडाक्याच्या थंडीमध्ये कुस्ती. संत्रा मॅजिक तनय भगत ज्यानं 6 धावा दिल्या 6. आता मात्र गोलंदाजीच्या उंबरठ्यावर सुमित घरत. नाचायची गरज काय, उभं राहिलं तर नाचल्यासारखाच वाटतो बघा. तर नक्कीच त्याजवळ खऱ्या अर्थानं मंचाकडे त्यांचं आगमन झालंय. 24x7 अशी सेवा देणारं पोलीस दलातील आदरणीय API प्रतापजी बनगर सर यांचं मंचाकडे आगमन झालंय. त्यांचं मनस्वी स्वागत, सहर्ष स्वागत. हा सामना पाहतोय आपण खऱ्या अर्थानं धावांचा डोंगर या मैदानावरती. 50 3.5 चेंडूचा खेळ झाला. 4 बाद 50 धावा या मैदानावरती. 40-45 धावा डिफेन्स होताना पाहिलेत. तिथे चक्क 4थं षटक सुरू असताना 50 धावा. हा फटका बसलाय आणि फलंदाज मात्र होईल बाद. सुमित गॅरेजच्या या गोलंदाजीवर 2 चौकार खेचले. धावा त्यानं दिल्या 9 आणि गोलंदाजी चांगली राहिली. 50 धावा 4 षटकांच्या खेळानंतर 50 धावा. संग्राम 11 इथल्या संघाच्या
स्मायरा 11 शिवशंभो वरच्या संघाच्या विरोधात खेळताना या अंतिम षटकाच्या 6 चेंडूमध्ये 10-1 धावा जरी जोडल्या ना तरी फार मोठं आव्हान होईल. 60 म्हणजे आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर 2 दिवसाचा पाहिला मी. त्याच्यामुळे 10-1 धावा जर आल्या तर आव्हान फार मोठं होऊ शकतं. मग येणाऱ्या काळामध्ये उत्तरार्धामध्ये संगम घरात विक्रम या सगळ्या मंडळींना मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. चांगली फटकेबाजी दाखवली पूर्वार्धामध्ये. विचार केला तर संग्राम 11 इथलं संघानं सगळ्यात मोठी गोष्ट अनिल टेंबे सर ॲग्रेशन दाखवलं आणि चेंडू कनेक्ट केले. विकास पावशे नवीन फलंदाज विकास पावशे अंतिम षटक. तर गोलंदाज आपण लगेच रेडी व्हा. ऑलरेडी उशीर झाला आहे आपल्याला आज. त्याच्यामुळे विनंती आहे की आपण लगेच सामना सुरू करायचा आहे. चला सामना सुरू करा. 6 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. अक्षय भगत गोलंदाजीच्या मार्कवर आहे. अक्षय भगत स्ट्राईकवर मात्र ओमकार पाटील. नॉन स्ट्राईकला विकास पावशे. राईट आर्म राऊंड द विकेट. अकोट टप्प्याची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली आहे. 20 सेफचा हा फटका आणि इथे आला 6 रन्स. अक्षय भगत पहिल्या चेंडूवर षटकार. अकोट टप्प्याची गोलंदाजी ही पॉवर जनरेट केली जाते. बाहेर जरूर गारठा असेल, बाहेर जरूर वातावरण थंड असेल, परंतु आतमध्ये मात्र उबदार वातावरण. हा सुद्धा अकोट टप्प्याचा चेंडू होता. नीटचा समजला नाही, परंतु रन मात्र घेतली जाईल. ही शर्यत कोणाची होती? म्हणे फलंदाजाचं आवडलं, तिकडेच बॅट टेकली, मी इकडे आलोय हा दाखवणारा खेळ होता. कारण आपल्या संघ सहकार्याला त्याला स्ट्राईकवर ठेवायचं होतं. आऊट झाला ना तरी मग कौतुक करेन मी. पहा दिनेश पावशे नवीन फलंदाज. अक्षय भगत. धावा जमतायत. 60चं आव्हान उभा राहील यातील मात्र शंका नाहीये. कारण आता मात्र या एका धावेनं 58 6 बाद 58 सर्वात उत्कृष्ट धावसंख्या जमवण्याचा बहुमान मी पाहिलेला 2 दिवसामधला. लेगबाईची धाव, बॅटची काढा. दिनेश पावशे कव्हर पॉईंटच्या दिशेनं सगळं घर फिरले की घराचे वासे घरा 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 फिरतात ना, तसं फिरलंय म्हणेन मी. वरच्या ओल्या संघाचं क्षेत्ररक्षण. अगोदरच धावांचा पाऊस पडला आणि क्षेत्ररक्षणही खराब झालं. आला आणखीन एक चौकार. बासष्ट धावा. खूप धावा या मैदानावरती. सोपं नाहीच आहे मुलात. इथे 41 धावा डिपेंड झाल्या मगाशी. कलाकारी दाखवली गेली आहे आणि अशा प्रकारे गलीमधून मग चेंडू ट्रॅव्हल करायचा होता. पहा मी म्हणतोय ना, घर फिरल्या की घराचे वासे. पहा घरा घरा फिरतायत. अजून एक घेतील वाटतं.
प्रयत्न केला होता तसा. बोलो ना अजून एक घेतील, प्रयत्न केला त्यांनी. फलंदाज मात्र आउट, रन आउट. पण रन किती कंप्लीट? 3. सुंदर रन बिटवीन द विकेट. रन कशा चोरायचे आहे शिकवलं. 65 धावा धाबाकडे लागल्या. आणखीन एक चांगला फटका पाहतोय आपण मिड विकेटला. शतरक्षक येतोय, उचल्यावर फेकेल. तत्पूर्वी धाव मात्र कंप्लीट केली झाली. 1. दुसऱ्या रनसाठी फलंदाज होईल बाद आणि धाबाकडे धावा लागतील त्या तब्बल 66. 6 बाद 66 सर्वात उत्कृष्ट धावसंख्या. उभारण्याचा बहुमान संग्राम 11 नितलस संघानं फटकावलाय. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. आणि आमचे शिंदे सरकार यांचं मात्र मंचाकडे आगमन होतंय. त्यांचंही मनस्वी स्वागत करूया आपण आणि वळूया हा उत्तरार्ध कसा राहील, कशा प्रकारचा धावांचा पाठलाग केला जाईल. संगम घरात आणि टीम काय होतकरूपणा दाखवेल. जर आम्हाला धावा पडलेत तर धावा वसूल करण्याचा प्रयत्न केला जाईल का, की संग्राम 11 नितलस संघ या धावा सहज डिफेन्स करील. उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा आपण ऐकूया समीर सोमने सरांना. हॅलो हॅलो. टोटल 66 झाल्यात. 67 धावा संख्येचं आव्हान ठेवण्यात आलं. एक भलं मोठं लक्ष. स्मायरा एंटरप्राइजेस निवास शेठ गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला संघ शिवशंभ वरचे ओळे. सन्माननीय API प्रताप बनगर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय स्पर्धेचे आयोजक राज यांना की आपल्या शुभ हस्ते आपण प्रतापजी सरांना इथे सन्मानित करावं. इकडे 24 लाईव्ह इव्हेंट आहे आणि तिकडे पहा आमचे महाराष्ट्र पोलीसचे 24/7 अर्थातच प्रत्येक क्षण सदैव नागरिकांच्या पाठीशी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याचबरोबरीने कायदा व सुव्यवस्था पालन टिकवण्याचं काम नेहमीच महाराष्ट्र पोलीस करत असतो. आणि आता आपल्या समवेत API साहेब उपस्थित आहेत प्रतापजी बनगर, त्यांना आपण इथे सन्मानित करतोय. चला सलामीवीर त्वरित संगम. चॅम्बो मैदानात दाखल झाला होता. स्टंप माईक ची सर्व तपासणी तो करत होता. यस सत्यवान काकडे सर, त्याचबरोबर अनिल टेंबे, अमोल काळे. चला सलामीवीर त्वरित मैदानात चला, जास्त वेळ घेऊ नका. यानंतर एक मॅच बाकी आहे 4 ओव्हरची. भैरवनाथ विचुंबे, भैरवनाथ विचुंबे हा संघ मॅच जिंकला अगोदरची. या मॅच मधील विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल. मगाशी छान उल्लेख केला, भले चुका झाल्या असतील शिवशंभ वरचे ओळे टीम कडून,
परंतु हा असा संघ आहे, दिनेश पाटील सरांनी देखील उल्लेख केला वरचे ओळे, भले टार्गेट खूप मोठं आहे परंतु हा छुपा रुस्तम संघ आहे, कधी मुसंडी मारतो हे समोरच्या टीमला कधी समजत नाही आणि असे अनेक धक्के त्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दिलेले आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. भले धावा झाल्या असतील संग्राम 11 नितलस टीमच्या, परंतु त्यांना ठाऊक आहे की पहिली 2 षटकं महत्वाची आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण धावा कमी दिल्या तर निश्चितच सामन्यावरती आपली पकड मजबूत झालेली असेल. महाराष्ट्र पोलीसचे सर्व कर्मचारी या मंचावरती उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. सोपं काम नाहीये महाराष्ट्र पोलीसचं आणि सध्या तर चर्चेतच आहेत, म्हणजे जिथे जाल तिथे महाराष्ट्र पोलीसची चर्चा आहे. शिंदे सरकार यांचं देखील इथे आगमन झालंय. पहा सुरेश शिंदे सर, आपलंही सहर्ष स्वागत. सरकार कोणाचंही असू दे परंतु शिंदे सरकार हे नेहमीच क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काय फलंदाजीपेक्षा रनिंग बिटवीन द विकेट आणि एक्स्ट्रा ज्या दिल्या वरच्या ओळे टीमने त्या कारणास्तव धाव फलक 66 वरती पोहोचलाय. अन्यथा तुम्ही फलंदाजांचे आकडे पाहाल तर 15च्या वरती एकही फलंदाज नसावा कदाचित. मी पाहिलेलं नाहीयेत व्यवस्थितरित्या. येस पहा, साहिल दरे 8 धावा, राहुल काटे 8 धावा, अतुल काटे 10, प्रतीक सांगडे 4, कुणाल भोईर 13, ओमकार पाटील 10, दिनेश पावशे 7. परंतु हे जे शॉर्ट टर्म म्हणजे छोटे छोटे योगदान आहेत ते फार महत्वाचे ठरलेत. म्हणूनच मगाशी दिनेश सरांनी उल्लेख केला की प्रत्येकाला ढिगभर पैसा कमवायचे, कोणाला छोटी सॅलरीज नको. सगळेजण म्हणतात जो भी करने का बड़ा करने का, भाई पहिले तो छोटा तो कर, बाद में बड़ा होगा. 30 बॉल 67 धावांचं आव्हान पेलण्यासाठी सलामीवीर सध्या मैदानात दाखल झालेत. ॲडव्होकेट संगम घरत आणि त्याच्या साथीला आहे विक्रम. पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार होतोय संग्राम 11 नितलस टीम कडून. लॉंग रनअपने अतुल काटे. पहिलाच बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. इरादे स्पष्ट आहेत, इरादे बुलंद आहेत, हम भी किसी से कम नाहीये. षटकार संगम घरच्या बॅटमधून. वरचे ओळे टीम शिवशंभो वरचे ओळे स्मायर एंटरप्राइजेस या नावाने खेळते. बॅकफुटला जात असताना पुलचा हा स्क्वेअर ऑफ द विकेट षटकार. 67 धावांचं आव्हान तुम्ही आमच्या समोर ठेवलंय. या खेळपट्टीवरती या क्रीडांगणावरती आव्हान मोठे आहे, परंतु त्या आव्हानाला ताकदीने पेलण्यासाठी तयार झालाय तो ॲडव्होकेट संगम घरत. पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. 29 चेंडू 61 धावांची गरज. पहा चौथी रात्रीचा हा खेळ आहे. चौथ्या रात्रीपर्यंत धावा येत नव्हत्या अनिल टेंबे सर, परंतु आता धावांचा ओघ वाढलाय, ते देखील रात्री 1 वाजता. वेगवान चेंडू अतुल काठेकडून. निर्धाव वेग पहा किती प्रचंड. एखाद्या गोलंदाजाकडे काय असायला हवं याचं परिपूर्ण उदाहरण सध्या तुम्ही अतुलला पाहताय. उंची आहे त्याच्याकडे, देहबोली चांगली आहे, यंगस्टर आहे. आपले महाराष्ट्र पोलीसचे सगळे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडे तर काय प्रश्नच येत नाहीये. जे त्यांच्याकडे पाहूनच वाटतं ते पोलीसमध्ये, माझ्याकडे नाही. बॅटची कडा घेतले, स्क्वेअर कटचा फटका खेचायचा होता. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एकच धाव, एक धाव घेतली जाते. धावसंख्या 7. 67 धावसंख्येचं लक्ष्य. निवास शेठ गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला हा शिवशंभो वरचे ओळे स्मायर एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला संग्राम 11 नितलस सचिन शेठ पाटील, बाळा शेठ पाटील. मगाशी नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद शेठ पावशे देखील या स्टेजवरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. दमदार स्ट्रोक, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह विक्रम घरतच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. किती दमदार स्ट्रोक होता विक्रमचा. कॅल्क्युलेशनला आता इथे सुरुवात झाली. कव्हर पॉइंटच्या वर्तुळात चौकार केसला. विकेट किपर कॅप्टनला थोडं डोकेदुखी दिले ती संगम आणि त्याचबरोबर विक्रमने. या मैदानावरती बऱ्याच फलंदाजाने हा विचार केलाय की इथे धावा येत नाही,
इथे खेळपट्टी थोडी धीम्या गतीने चेंडू येतात, सीमारेषा लांब आहे, आपण सिंगल डबल खेळू आणि त्या कॅज्युअल अप्रोच मध्ये म्हणजे जो निगेटिव्ह अप्रोच मध्ये धावा झाल्याच नाही. जेव्हा तुम्ही बिंदासपणे या खेळपट्टीवरती खेळताय तेव्हा धावा येत आहेत. बिंदासपणा जगण्यामध्ये असावा आणि खेळण्यामध्ये देखील असावा. 4 धावा, स्कोर 11-11. आणि केक स्क्वेअर कट, कव्हर पॉइंटच्या वरतून बॉल पाठवलाय विक्रम खरपने चौकाराच्या दिशेने. 4 धावा चालू आहे. बंधू, खेळपट्टी बदलले की काय, मैदान बदलले की काय? सध्याचं चित्र तेच आहे जिथे धावा येत नव्हत्या. मागच्या मॅच मध्ये 41 साठी संघर्ष झाला. एक मॅच अशीही झाली, लास्ट ओव्हर पर्यंत गेली 32 धावा संख्येसाठी, 5 ओव्हरची मॅच. आणि आता पहा 67चं लक्ष्य आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल धावा आल्यात त्या 15. हा बिंदासपणा आहे ना, जगण्यामध्ये आणि खेळामध्ये नेहमीच आपल्याला साथ देत असतो. थोडे धाबे दणाणलेत आता संग्राम 11 नितलस टीमचे, कारण त्यांचा प्रमुख गोलंदाज अतुल काठेच्या विरोधात आक्रमण केलंय. विक्रम गरतने बॅक टू बॅक 2 चौकार खेचलेत. 25 चेंडू 52, उलट करायचे 25 ला 52 होतील. आकड्यांचा खेळ. सुदर्शन पाटील पुढे आला, बॅटर, बॉल भिरकावून दिलाय. स्लॉग हिटचा दमदार स्ट्रोक विक्रम गरजच्या बॅट मधून. धे गुमाके, षटकार. पहिल्या ओव्हर मध्ये काय फटका खेचलाय. स्टेप आउट झाला बॅटर आणि दे घुमाके, दमदार विक्रम गरज कडून षटकार. हीच खासियत आहे वरची ओळे टीमची. 5 जल्लोष तिथे प्रेक्षकांकडून. पहिल्या ओव्हर मध्ये संग्राम 11 नितलस टीमच्या धावा होत्या 19. या ओव्हर मध्ये पॉवर प्ले 21 धावा. कुठल्यात म्हणजे 2 धावा आणि सध्या तरी अग्रेसर आहे तो शिवशंभो वरचे ओळे हा संघ. 24 चेंडू विजयासाठी 46. पंच, यस, इट्स अ बॅटिंग पॉवर प्ले. का घेणार नाहीत, कारण पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 21 धावा आल्या. दिनेश, यस, आय थिंक दिनेश पावशे येतोय. प्रमोद आलाय, प्रमोद पावशे आलाय गोलंदाजीसाठी. धावे दणाणलेत आता संग्राम 11 नितले संघाचे. 66 धावा कुठल्यानंतर त्यांना देखील असं वाटलं की सहजरित्या आपण हा सामना जिंकू, परंतु पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल धावा आल्या त्या 21. 24 चेंडू 46 धावा करायचे. याच गोष्टीचा उल्लेख मगाशी पहिल्या सत्रामध्ये बंधूंनी केला होता की हा संघ असा आहे की कधी मुसंडी मारतो, समोरच्या टीमला कळू देखील देत नाही. सर्व आमचे एपीआय साहेब, प्रताप साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या साथीला त्यांचे सर्व साथीदार क्रिकेटचा आनंद घेत आहेत. क्रिकेट मधूनच फक्त तुम्ही कुठल्या मोठ्या सरकारी नोकरीपर्यंत पोहोचू शकत नाही. बाकी जे सर्व खेळ आहेत आपले, कबड्डी म्हणा, या खेळातून तुम्ही जाऊ शकता पुढे. क्रिकेटच असा खेळ आहे, त्यालाही मान्यता मिळेल. स्लिंगा मलिंगा स्टाईल आलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि यस, विकेट घेतले प्रमोद पावशेने. ती देखील संगम गरजची. मोठा ओळे टीमला. काही सुरुवात झाली होती पहा. स्वतःवरती नाराज आहे संगम गरज, कारण त्याला ठाऊक आहे 66-67चा पाठलाग पहिल्याच ओव्हर मध्ये 21 आल्या होता. दबाव होता. पॉवर प्ले षटक आपण घेतलं आणि प्रमोद पावशे यांनी विकेट घेतले ती संगम गरजची. चांगला झेल, अंडर प्रेशर पहा, ॲग्रेशन दाखवत होता परंतु कंट्रोल केलं स्वतःला शेवटी. हे कंट्रोल फार महत्वाचं आहे. ॲग्रेशन कॉन्स्टन्सच्या विरोधात दाखवले संपूर्ण टीमने. विकेट घेतली उस्मान ख्वाजाची. अरे विकेट ज्याची घेतली तो राहिला बाजूला, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला होता त्याच्यावरतीच पूर्ण टीम घसरली. ॲग्रेशन जर का परफॉर्मन्स मध्ये परावर्तित झाले असते तर मजा आली असती. धावसंख्या 21-21. बरेच फेरबदल व्हायला हवेत. दुपारी देखील मी याच गोष्टीचा उल्लेख केला की त्या खेळाडूंबद्दल, इंटरनॅशनल क्रिकेट बद्दल बोलणं सोपं काम नाहीये. त्याबद्दल चर्चा मी करू शकत नाही, त्यांच्यावरती टीका टिप्पणी मी करू शकत नाही, परंतु एवढं मात्र खरं आहे की माझ्या टॅक्स मधून त्यांचं पेमेंट होतं. 21 धावा याला कोणीच खोडू शकत नाही. तुम्ही त्याचे भागीदार आहात.
तेवढा अधिकार तुम्हाला देखील आहे. 21 लॉस ऑफ 1 विकेट. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होते उदय घरत. बिंदासपणे खेळावं लागेल. धडाकेबाज फलंदाजीतला दाखवावाच लागणार आहे प्रमोद पावशे. पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट घेतले. ऍक्शन पा, थोडी स्लिंगा मलिंगा स्टाईल आहे. साइड आर्म ऍक्शन. पहिल्या फेरीतील आज शेवटचा सामना. अगोदरचा सामना जिंकला भैरवनाथ विचुंबे टीमने. 23 बॉल धावा करायचे 46, 12ची सरासरी आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या. हा थोडा हात आणखी खाली ठेवला, त्रास देतोय फलंदाजाला. उदय घरत डॉट बॉल. पहिल्यांदा चाचपणी केली चेंडूची की कसा गोलंदाजी करतोय. हे जे गोलंदाज आहेत ना स्लिंगा मलिंगावाले दिनेश सर, हे थोडे घातक असतात आणि त्यांचे चेंडू त्यांचा हात कुठून येतोय, एक तर खांद्याच्या वरतून येतोय की आणखी खालून झुकून टाकतायत की आणखी थोडा वरतून टाकतायत, हे पण पाहावं लागतं. बरे यांच्याकडे स्लोवर वन असला तर आणखी घातक, तो समजतच नाही. कधी कधी त्यांचा रिलीज पॉइंट अगदी मगाशी आपण म्हटलं की खांदा वर म्हणजे हात वर, हात त्या खांद्याच्या लेवलला, त्यापेक्षा खाली. त्याहीपेक्षा कधी कधी हे गोलंदाज काय करतात, पाठीमागून कधी कधी चेंडू टाकतात, मग आणखी टेन्शन वाढतं. हा थोडा मागून टाकला होता पा. बॅक टू द बॉलर. आणखी एक डॉट बॉल. त्रास देतोय प्रमोद पावशे. दिवसभर स्पर्धेचं आयोजन आणि त्यानंतर गावासाठी मैदानामध्ये खेळत असताना प्रमोद. धावसंख्या 21, 21 लॉस ऑफ 1. काय सुरुवात झाली होती वरचे ओले टीमची. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या. आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये प्रमोद पावशेने वरचे ओळेच्या विरोधात. पुन्हा हा खाली हात ठेवला पा. टप्पा पडल्यानंतर अजिबात उसळी घेतली नाही. केदार जाधव कधी कधी अशी गोलंदाजी करायचा, परंतु तो स्पिनर होता. कॉमेंट्री बॉक्स मधून बरेच समालोचक म्हटले होते जलेबी. 21 धावा. हा निर्धाव चेंडू टाकायचे प्रमोद पावशेला ठाऊक आहे. डॉट बॉल आले दबाव वाढणार यात शंका नाही. ज्याने फटकेबाजी केली तो नॉन स्ट्रायकिंग एंडला. कव्हरच्या दिशेने फटका केसलाय. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर होता, तो वेगाने तिथे पोहोचतोय. ओमकार. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. फेक पा चूक विकेट किपरच्या हातामध्ये. संधी द्यायची नाहीये. विकेट किपर थोडा पुढे आला, चेंडू अडवतोय. 2 धावा. 2 धावेने स्कोर 23. जो दबाव नितलस टीम वरती तयार झाला होता तो दबाव आता संपूर्णपणे सारलाय बाजूला तो गोलंदाज प्रमोद पावशेने. लास्ट बॉल. उदय करेल का आक्रमण, गरज आहे त्याची सध्या टीमला. कव्हरच्या वरतून वॉट अ शॉट बाय उदय घरत. बॉल आलाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउन्स, चौकार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलक आहे 27-27 आणि आता 18 चेंडू शिल्लक आहेत. 67 धावसंख्येचं आव्हान आहे, म्हणजे उर्वरित धावा असतील 18 बॉल मध्ये 40. 18 बॉल 40 ची गरज. पॉवर प्ले समाप्त झालाय. कडे कोट बंदोबस्त जो होता 30R सर्कल मध्ये तो आता थोडाफार लूज करण्यात येईल. 4च फिल्डर 30R सर्कल मध्ये, अर्थातच 5 सीमारक्षक तुम्ही ठेवू शकता. पॉवर प्ले समाप्त झालेत. सेकंड ओव्हर प्रमोद पावशे. शेवटच्या बॉलवरती चौकार जरूर आला, परंतु त्याने 1 विकेट महत्वाची घेतली. 6 धावा त्याने दिल्या. 18 बॉल 40 करायचे. विक्रम घरत. विक्रम करेल का. इतिहास अशाच फलंदाजांची साक्ष नेहमी देत असतो. जेव्हा लोकांना वाटतं, सर्वांना वाटतं की तुमचा पराभव होतोय, परंतु तो पराभव, त्या पराभवाला विजयामध्ये परावर्तित करण्याचं काम एखादा खेळाडू जेव्हा करतो तेव्हा त्याचीच चर्चा इतिहासात मध्ये नेहमी होत असते. विक्रम घरत त्या यादीत पोहोचेल का. साहिल दरे 3ऱ्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल झालाय. राईट आर्म राऊंड द विकेटने. हा महत्वाचा खेळाडू आहे विक्रम घरत. त्याची विकेट साहिल दरेने पटकावले. आता मात्र बॅकफुटला ढकललाय शिवशंभू वरचे ओळे टीमला. प्रयत्न त्याचे अपुरे ठरले,
पहिल्या ओव्हरमध्ये त्याने दाबा कुठल्या, परंतु हा फटका त्याचा फसला आणि साहिल दरेने त्याची विकेट घेतली. भैरवनाथ विचुंबे टीम कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं. थंडी आता वाजायला सुरुवात झाली. थंडी वाजते, मगाशी थोडा पाऊस पडला. काही विभागामध्ये वातावरणात बदल सातत्याने होत आहेत. जेव्हा वातावरणात टेम्परेचर ग्रेडियंट नेहमी वेरी होत असतो त्या वेळी त्रास होत असतो. जे सकाळचं अगदी टेम्परेचर तुम्ही पाहिलं तर इतकं लोअर आहे आणि त्यानंतर अचानकपणे दुपारी जास्तीत जास्त तापमान होतं. कुठेतरी कंट्रोल व्हायला पाहिजे. त्यासाठी निसर्गाची होणारी हानी वाचवणं गरजेचं आहे. साहिल दरेचा चेंडू यॉर्कर बॉल होता. एक धाव इथे जोडली जाते. एकेरी धावेने स्कोर जाऊन पोहोचला. आता 28 वरती 67 धावांचा पाठलाग सध्या चालू आहे. संग्राम 11 नितलस विरोधात स्मायरा 11 शिवशंभो वरचे ओळे. 16 बॉल 39. उदय घरत एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. साहिल दरे धीम्या गतीचा चेंडू होता. विकेट किपर कडून मिस झालाय बॉल. बाईच्या स्वरूपात एक धाव. विकेट किपर आय थिंक प्रमोद पावशे, दिनेश पावशे. हा मगाशी गोलंदाजी केली. दिनेश पावशे यांच्या हातातून चेंडू निसटतोय, परंतु हे सर्व खेळाडूंना ठाऊक आहे की दिवसभर आयोजनाच्या भूमिकेत देखील तेच आहेत. फटका फसलाय. स्वतः साहिल तिथे पोहोचतोय. कॉटन बोल्ड. आणखी एक फलंदाज बाद वरचे ओळे टीमचा. अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित ही स्पर्धा आजची चौथी रात्र आहे. उद्याच्या रात्रीमध्ये देखील आणखी नामवंत संघ या स्पर्धेत खेळतील. क्रीडांगणाची परिसीमा चर्चेत राहिलेलीच आहे आणि ती चर्चेतच असावी. यावर्षी बॅटिंग पॉवर प्ले चॉईस ठेवला. सामना टाय झाला तर बॉल आउट. यामध्ये मगासपासून उल्लेख करतोय की करण पाटील तुम्ही आणखी एक तडका मारा. चॅलेंज ओव्हर नाही तर सुपर ओव्हर. क्रिकेटमध्ये आणा काहीतरी. क्रेज वाढली पाहिजे, मजा आली पाहिजे. नवीन नियम आम्ही देखील कर्जतमध्ये तमनाच्या स्पर्धेमध्ये नेहमी असे प्रयत्न केले होते, परंतु ती स्पर्धा थांबल्यानंतर काही करता आलं नाही. 29 धावा. लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि ते झेल मात्र सुटतोय. अंडर फ्लड लाईट 13 चेंडू 37 धावांची गरज. हा पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्यानंतर सगळे खेळाडू चार्जअप झाले होते. असं वाटलं की हा सामना शेवटपर्यंत जाईल. प्रमोद पावशे किलर ठरला, ज्याने विकेट घेतली संगमची आणि फक्त धावा दिल्या 6. तिथेच डिफिकल्टी वाढल्या. उदय घरत अजूनही मैदानात आहे. हा धीम्या गतीचा चेंडू साहिल दरेकडून. पुन्हा विकेट किपरने केले ते चुकी, परंतु धाव नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू. चला मॅच लगेच स्टार्ट करा. 12 बॉल धावा करायचे त्या मात्र 37. 12 चेंडू विजयासाठी 37 धावांची गरज. आज 2 सामने जिंकले. आजच्या रात्रीमध्ये हिमांशु एंटरप्राइजेस वळवली संघाने रवींद्रजी भोईर साहेब यांनी पुरस्कृत केलेला तो संघ होता. या अगोदरचा सामना जिंकलाय ओमकार आणि विपुल एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे, बळीराम शेठ पाटील आणि बीडी शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. सध्या मैदानात तुम्ही वरचे ओले टीमचे बॅटर पाहतायत. निवास शेठ गायकवाड ज्यांनी या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरचे कूलर आम्हाला पुरस्कृत केले. त्यांनी पुरस्कृत केलेला स्मायरा 11 शिवशंभो वरचे ओळे टीम आणि त्यांच्या विरोधात सचिन शेठ, बाळ शेठ पाटील या संघाचे पुरस्कर्ते संग्राम 11 नितलस. पुरस्कर्त्यांशिवाय कोणतीही स्पर्धा नाही. ओमकार पाटील आलाय 4थ्या षटकात. 12 बॉल धावा करायचे त्या तब्बल 37. 18.50 ची सरासरी. अक्षय भगत साथीला उदय. टप्पा पडतोय. वेगाने चेंडू निघून चाललाय.
नितलस टीम कोणतीही संधी देत नाहीये. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या परंतु प्रमोद पावशे मिड विकेटला झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज बाद. 67 धावसंख्येचं लक्ष, कारण ज्या खेळपट्टीवरती ज्या क्रीडांगणावरती धावा येत नाही 40-45 धावांसाठी संघर्ष करावा लागतो तिथे आपले गोलंदाजांच्या साथीला फिल्डरही होते. त्यांनी देखील खराब कामगिरी केली म्हणजे खेळाडूच यात शंका नाही. कामगिरी संघाची असते कोणत्याही वैयक्तिक खेळाडूची नसते. जेव्हा संघ हरतो तेव्हा 11च्या 11 खेळाडू हरतात. कोणी एकटा जिंकत नाही आणि जिंकतो तेव्हाही संघच जिंकतो. तीस वरती 4 थोडी आता पिछे 8. प्रमोदच्या षटकानंतर धावा आलेल्याच नाहीयेत. पुढे टाकला चेंडू ओमकार पाटीलने आणि एक डॉट बॉल. काय कामगिरी सध्या चालू आहे संग्राम 11 नितलस टीमची. 9 चेंडू 37. हा देखील फटका फसलाय. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक आलाय धावत परंतु झेल काही पकडू शकला नाही. कॅचेसही सोडल्यात इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच मध्ये. काही खेळाडू मग या खेळाडूंना घ्या त्या खेळाडूंना घ्या. रोहित शर्माने कमेंट केली तिकडे कोण लॅपटॉप वरती बसून इंटरव्ह्यू देऊन आम्हाला सांगू शकत नाही मैं दो बच्चे का बाप हूं. त्यांनी आज रिप्लाय केलाय की आमचं कोणी ऐकायला पाहिजे का, आम्ही कोण आहोत. हे काय आपल्या आपल्यातच बरंच काही चालू आहे. मला असं वाटतं ते सर्व बाजूला सारायला हवं आणि ते फलंदाज देखील बाद झालाय. जिंकणं महत्वाचं आहे. भारत जिंकायला हवा. बाकी तुमच्या काय टीका टिप्पणी आहेत त्या घरी जाऊन करा. देश जिंकायला हवा. या मंचावरून महाराष्ट्र पोलीसचे API साहेब अर्थातच प्रतापजी बंडगर साहेब या ठिकाणून रजा घेत आहेत. त्यांचे सर्व साथीदार त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. खेळाचा त्याने आनंद घेतला. क्रिकेट खेळापासून कोणी दूर राहू शकत नाही. या मातीचा सुगंध एकदा तुम्हाला आवडला ना की त्या मातीपासून तुम्ही दूर जाऊ शकत नाही. आणि त्यांचा संघ खेळणार आहे. मला असं वाटतं शो मॅच आहे त्यांची. या स्वतःचा संघ इथे क्या बात आहे. मग त्यांना आणखी बाउंड्री लाईन थोड्या दूर ठेवायला लागतील. सात चेंडू शिल्लक आहेत आणि आता अंतर खूप मोठे आहे. चला नितलस टीम मॅच चालू करा. गॅप मध्ये हा स्ट्रोक होता. बॉल चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. शेवटच्या चेंडूवरती चौकाराला स्कोर 35 आणि आता 6 चेंडू शिल्लक. धावा करायचे त्या 32. ओमकार आणि विपुल एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. यानंतरची लढत आपली असेल. अविनाश चला मॅच स्टार्ट करा त्वरित. नितलस टीम आपापल्या जागेवरती जा. 6 बॉल 32 करायचे. चुका झाल्या. एक गोष्ट मी आवर्जून नक्कीच वरचे ओळे टीमला सांगेल की शेवटी जे चालू होतं फिल्डिंग मध्ये त्या गोष्टींनी ना कधी कधी टीमचं मॉरल डाऊन होतं. कधी कधी आपल्याला असं वाटलं की नाही टीम आपल्या मॅच हातातून गेलेली आहे. बिंदास खेळा. सोडा कोणाला काही बोलू नका. मॅच जाऊ द्या. एक मॅचनी काही फरक पडत नाही. परंतु नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला जर का खेळायचं असेल चांगलं तर ती उगाच एकमेकांवरती शब्दांची भांडार फोडूत नका जाऊ. अशाने मग मोरल डाऊन होतो. सगळे संघ आपलेच आहेत. हाही खेळणाराही जिंकणारे संघ आपलाच, हारणाराही संघ आपलाच. समालोचकाचं कामच आहे की हारणाऱ्या संघाला थोडी उभारी द्या. 6 बॉल 32 करायचे. गोलंदाजीसाठी आलाय तो राहुल काठे. टीमचा कॅप्टन राहुल काठे. लॉंग ऑन ला फिल्डर झेल घेतोय. फलंदाज बाद. अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित ही स्पर्धा. मजा आली समालोचन करायला. कोणताही अजिबात दबाव नव्हता. स्वाभाविक समालोचन करण्याची एखाद्या स्पर्धेमध्ये संधी मिळते.
हे खरं तर माझं सौभाग्यच म्हणावं लागेल आणि मला या स्पर्धेच्या आयोजकांनी संधी उपलब्ध करून दिली. थँक्स टू दीपक पाटील. आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार, यात शंकाच नाही. आणि सर्व सरांना, दिनेश सरांना देखील ठाऊक आहे की संधी देणारा हा फार महत्वाचा असतो. कारण सध्या विनोद कांबळी चर्चेत आहेत. लोक असं म्हणतात की विनोद कांबळीला जर का संधी मिळाली असती तर तो तेंडुलकरच्या जोडीला असता, असं लोक म्हणतात. म्हणूनच संधी देणारा हा तितकाच महत्वाचा असतो. म्हणून मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो की या प्रेक्षकांच्या समवेत जोडण्याची संधी आज नितलस टीमने देखील दिली, जे सध्या मैदानात खेळते. आणि आज या रात्रीमध्ये अधिरा, आराध्य स्पोर्ट्स टेंबवडेचे सर्व आयोजक यांनी देखील दिले, त्यांचे मनापासून आभार. दिनेश पाटील सर आणि अमित पाजी या पुढील मॅच साठी जोडले जाणार. यस, अमित पाजींना आपण आमंत्रित करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. राहुल काठे, स्विचिटचा फटका आणि बॉल येतोय तो सीमारेषा पार. पहिला विजय या स्पर्धेचा नोंदवलाय तो संग्राम 11 नितलस टीमने. अभिनंदन या टीमचा. आणि स्पर्धा पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देऊया शिवशंभू वरचेवळे टीमला. लगेच टॉस साठी या. भैरवनाथ विचुंबे कॅप्टन, भैरवनाथ विचुंबे टीमचा कॅप्टन. यस, या लवकर आपण. मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा देखील प्रश्न सोडवणं कठीण काम होतं, परंतु शेवटी सुदर्शन पाटील जे गुणसंख्या लेखक आहे त्यांचा निर्णय येतो. या मॅच मधील महत्वाची कामगिरी सर्वांचीच राहिली, परंतु महत्वाची या शब्दाला आणखी काही शब्द जोडावे लागतील. मोस्ट इम्पॉर्टंट प्रमोद पावशे 21 धावा आल्या होत्या पहिल्या षटकात. आणि त्यानंतर असं वाटलं की विजयाच्या दिशेने किंवा वरचेवले टीम कमबॅक करते की काय, परंतु प्रमोद पावशे आला आणि त्याने विकेट महत्वाची घेतली संगमची आणि फक्त धावा दिल्या 6 सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. कारण ओव्हरऑल सर्व बॅटरने 10-12 धावा दिल्या. आणि त्याचबरोबरीने गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकात 21 दिल्यानंतर प्रमोद पावशेने जे कमबॅक केलं तिथे हा सामना जिंकला. मी प्रमोद पावशेंना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. सन्माननीय शरद शेठ पावशे यांच्या शुभ हस्ते